मस्त अशी ऑर्गॅनिक अशी भाजी लावलेली आहे मी. तर 15 दिवसापूर्वी मी मेथीचं बियाणं पेरलं होतं आणि आता चांगलं ऊन पडायला लागलं तशी मेथी पटापट अशी वाढायला लागली. तर हे एवढी मेथी चांगली पूर्ण वाढ झालेली होती आणि हे आहे ती कोथिंबीर आहे. तर कोथिंबीरचं पण मी बियाणं लावलं आहे. धणे लावले होते ते आता वरती चांगले मस्त असे बारीक अशी रोपं आलेली आहेत त्याला. पण कधी कधी थंडी खूप असते त्यामुळे मग हे असं पॅक करावं लागतं, नाहीतर ते मरून जातात पटकन. तर काळजी घ्यावी लागते झाडांची. आणि हे आहे ती राई आहे, ती खूप मोठी जून झाली त्यामुळे ती काढली नाही. एकदा दोनदा तिची भाजी झालेली आहे करून. गेल्या वर्षी मी वॉटरक्रेस म्हणून इथे भाजी मिळते, तर तिचं बियाणं आणले होतं आणि मस्त भरपूर अशी वॉटरक्रेस गेल्या वर्षी खाल्ली. यावर्षी मी भरपूर अशी मेथी लावली आहे आणि हे आहे ते फुलाचे रोपं आहेत. तर ह्याची पण बियाणं मी आणून लावलं होतं, रोपं आलेली आहेत. बघा मी आता मेथी खुडायला घेतली आहे. तर वरचे कवळी पानं आहेत ती मी काढते. तुम्ही पण अशी ऑर्गॅनिक मेथी लावू शकता. एक मोठ्या टबमध्ये माती टाकायची आणि मग त्यात रेग्युलर जे आपण घरी मेथी आणतो, मेथीचे दाणे, ते मेथीचे दाणे पेरायचे आणि ऊन चांगलं असलं की ह्या भाज्या मस्त अशा तरारून वर येतात, पटकन अशा फुलतात. दरवर्षी आम्ही उन्हाळा यायच्या टायमाला ह्या भाज्या लावतो. यावर्षी मेथी, कोथिंबीर आणि मटर लावली आहे, राई लावली आहे, लसूण तर असतेच आमच्या इकडे. गेल्या वर्षी आम्ही वॉटरक्रेस लावली होती आणि लसूण. थंडीमध्ये लसूण आणली की तिला कोंब येतात लगेच. मग ती कोंब आलेली लसूण असते ती मी वापरत नाही, ती डायरेक्ट मी गार्डनमध्ये जमिनीत रोवून टाकते. मग समर येईपर्यंत ती वाढ होते त्या लसणीची. भरपूर अशी मेथी निघालेली होती. मग त्यातली अर्धी आम्ही आमच्या फ्रेंड्सला दिली आणि अर्धी आम्ही ठेवली. तर आता आपण त्या मेथीची भाजी करायला घेऊया. मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि एक एक पान खुडल्यामुळे तिला आता कापायची पण गरज नाही आहे. तर त्यासाठी लागणार आहे खवलेला नारळ. तर हा मी खवून घेते नारळ. आपल्याकडे नारळाची किंमत 50च्या वरतीच गेली आहे मला वाटते. आणि इथे स्कॉटलंडमध्ये हा नारळ 125 रुपयाला मिळतो. हा नारळ खवून झालेला आहे. तर या नारळाचा जो कीस आहे तो मी भाजीत घालणार आहे. तर तुम्हाला जर भाजीत नारळाचा कीस आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल आवडत तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला, तो पण छान लागतो. आणि ह्या मिरच्या आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5, लसूण घेतलेली आहे 7-8 आणि जिरं घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मिरच्या, लसूण, जिरं यांचा ठेचा बनवून घेणार आहे आणि हा जो मीडियम कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरणार आहे फोडणीसाठी. कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे, ते गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की त्यात लसूण ठेचून टाकायचे. लसूण परतून झाली की त्यात हिंग घालायचं आहे चिमूटभर. कांद्यामध्ये हिंग छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात ठेचा घालायचा आहे. मिरची, लसूण आणि जिरं, थोडंसं मीठ घातलं आहे, त्याचा मी ठेचा बनवून तो भाजीमध्ये घालत आहे. ठेचा नसेल टाकायचं तर 2 मिरच्या घ्यायच्या, त्या मस्त बारीक कापायच्या आणि मग त्या फोडणीला द्यायच्या. तसंसुद्धा मी करते बऱ्याच वेळेला. आता आपण स्वच्छ धुतलेली मेथी घेतली आहे, ती आता आपण फोडणीला घालूया आणि छान असं परतून घेऊया. छान परतून झालं की त्याच्यावर झाकण लावूया. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि मग त्यात खोबरं ॲड करायचं आहे. मस्त अशी वाफ आलेली आहे, छान अशी भाजी शिजलेली आहे मेथीची. तर त्यात आपण खोबरं आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. परत एकदा परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे 2 मिनटासाठी. आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची,
फास्ट ठेवायची नाही आहे. मस्त खोबरं घालून आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत मेथीची भाजी एकदम मस्त लागते. तर ही रेसिपी एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. खूप खूप धन्यवाद.